शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्ही बघितलं काल आपण आलो मुंबईवरून निघालो होतो. रात्रीचा प्रवास केला. कसा प्रवास केला तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलातच. आणि सकाळी ते 9:45 पोचलो. मजल दर मजल आराम करत 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 आपण घरी पोचलो. आणि घरी पोचल्यानंतर मंडळी आज दिवसभरात आम्ही जाऊन डायरेक्ट झोपलो. तनू गट्टू पण झोपले. आणि झालं काय, समीक्षाने पूर्ण घर साफ स्वच्छ करून घेतलं. आणि ती साफसफाईमध्येच गुंतली होती. त्यानंतर थोडासा चहा बनवला. चहा पियालो, परत उठलो, चहा पियालो. आणि जे झोपलो तो आळसावल्यासारखं झालं मंडळी. आज जेवणसुद्धा नाही बनवलं आम्ही. म्हणजे एवढे कंटाळलो, सगळेच कंटाळलो होतो. तर मग आणि ती गाडी चालवून तर दमलीच होती. मग काय केलं, आराम केला. आणि आता जरा आवरलं नाही अजून, आंघोळी वगैरे व्हायच्यात आमच्या. तर बोललो जरा खेडला जाऊन येऊया, सामान वगैरे थोडंसं घरातलं थोडंसं सामान घेऊन येऊ, कारण जेवण तर पाहिजेच ना. इथे काय आपलं भरलेलं नसतं सामान. आणि आम्ही मुंबईवरनं पण काय आणलं नाही, कारण आपल्याकडे गाडी आहे म्हणल्यानंतर, रिक्षा आहे म्हणल्यानंतर रिक्षाने जाऊन येऊया. आणि म्हणलं सामान घेऊन येऊया पटकन. काय आपल्याला बाजारपेठ काय 6 किलोमीटर आहे. मग जाऊन येऊया म्हणलं. तर आत्तासा उठलो आहे. जरा बागेत फिरतो आहे, बरं वाटतं. म्हणजे यावेळेला जरा बागेची साफसफाई, म्हणजे झाडं आपण मागच्या वेळेला सगळं गवत काढून गेलो होतो. त्याच्यामुळे काय गवत हे नाही झालं. आणि आता उन्हाळा आहे, त्यामुळे रात्री थंडी असते, पण आता उन्हाळा असल्यामुळे काही गवत वाढलं नाही. पण तसं बारीक बारीक काम भरपूर आहे. पूर्ण बागेत जर काम करायला गेलं तर काम कधी संपणार नाही, एवढं काम परत आहे. पण एवढं असं नाही, आता ठीक आहे. म्हणजे आता हे गवत काय हे होऊन जाईल, पूर्ण उन्हाने पूर्ण हे होऊन जाईल. पण ते काढलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते आता काढलं तर पूर्ण रुजवा कमी येईल. तर असं. आणि आता फिरतो आहे मस्तपैकी. म्हणजे ह्या तुरी लावल्या होत्या आपण, पण तुरी वाढल्या बिडल्या सगळ्या भरपूर. पण आपल्या मुंबईला जशी तूर आली होती ना तशी म्हणजे ह्या तुरीला काही तूर आलेली नाही. सगळ्या बघा ह्या अशा. काय त्यावर आजार पडतो का काय माहिती. आपल्या मुंबईला जेवढी छान तूर आली होती ना तशी ही तूर नाही आहे. बघू शकता तुम्ही इथे. थांबा तुम्हाला दाखवतो. आहे डाळ चांगली आहे, नाही असं नाही. हे असे आहेत, बघू असं काय करतं. ह्या अशाच तुरी काय काढायला आहेच, भरपूर आहेत, शेंगा भरपूर आहेत, नाही असं नाही. इकडे शेंगा सगळ्याला आल्यात एकदम भरपूर. सगळी पानं गेलीत गळून, हे बघा. पण असंच आहे सगळं वातावरण. काय माहिती आहे तुरींना इकडे काय होतं. किडल्यात हे इकडे सगळी आपली बागेची साफसफाई. बघा मंडळी, आपला हा काजू जर आपण कुठनं आणलेला नाही, आपलं इथे बीने झालेलं आहे. फणस आणि काजू केवढे वाढलेत बघा. आणि ह्या काजूला इकडे छोटासा मोहर पण पकडला आहे यावेळेला. एकाच फांदीला मोहर आहे. नारळ बघा, अननस बघा. आपल्या दरवर्षी एक तरी अननस येतो. यावर्षी पण अननस आलेला आहे इथे बघा. आता तो येईल, मेपर्यंत मोठा होईल. हे बघा. आता हे बाकीचे अननस अजून काय माहिती. ह्याला येऊन गेलेले आहेत आणि एका अननसाला एकच येतो. तर आहे, दुसऱ्याला आला तर ठीक आहे. पण चला, हे दरवर्षी एक तरी अननस आपल्याला खायला भेटते. नारळ बघा. ॲक्च्युली काय झालं, पाणी नाही ना त्यांना, त्याच्यामुळे बाग थोडीशी हे झाली, हिरमुसली आहे. इकडे आपण दुसरा काजू आलेला तो काय आता वाढेल. यावर्षी काय वाढला नाही, आता वाढेल. आपण म्हणतो पण कसं, तिकडे गेल्यावर मंडळी येणं शक्य नाही होत. इकडे बाजूची जागा साफ केली आहे, साफसफाई केली आहे.
हे बघा. हळद बघा, हळद मात्र साप हे झाली, सुकली. आपण यावर्षी काही काढणार नाही तिला, पुढच्या वर्षीच काढणार आहोत. ह्या काजूला मोहर काय आला होता पण तो करपून गेला बघा. करपा पडला काय काय माहिती, पण तो करपूनच गेला पूर्ण. ऊन पण जास्त आहे, ऊन करपून गेला. हा आंबा आपला इकडे पाणी नाही ना मंडळी, त्याला पाण्यामुळे थोडंसं हे झालं आहे. हा बघा, ह्या काजूला मोहर एवढा पकडला आहे, भरपूर मोहर पकडला नाही असं नाही, पण तो काय अर्धा करपला आहे, अर्धा काय आता येईल तेवढा येईल. मोहर भरपूर पकडला ह्याला. पाण्याची देखभाल पाहिजे होती काय. ठीक आहे, आता जेवढं होतं आपल्याला, आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करतो. पेरूला पण आलेत पेरू, आता ते मोठे होतील तेव्हा होतील. पेरूला पण आहे तिकडे पेरू आलेले तेव्हा, मोठी कधी होतील त्याला किती महिने जातील काय माहिती. आहे आणि त्यातल्या त्यात मंडळी आनंदाची बाब म्हणजे आपल्यासाठी आपण जी सेवा केली, खरंच आपल्याला जशी आपली जी काय म्हणतात ना एकदम काय वाईट बरी सेवा असू दे, पण यावर्षी आपल्या ह्या आंब्याला थोडासा का होईना मोहर पकडला आहे. इकडे हे बघा, थोडासा मोहर आलेला आहे, कुठे कुठे पहिला मोहर आलेला आहे. थोडा जास्त नाही, थोडा मोहर आलेला आहे. हे बघा इकडे, असं म्हणजे असं लगडला वगैरे असं काय नाही एकदम, पण थोडा एक म्हणतात ना, एक चुणूक दाखवली आंब्याने आपल्याला. इकडे बघा, हे बघा त्या छोट्या कैऱ्या धरल्यात एकाच फांदीला, जास्त नाही, 1-2 फांद्यांनाच धरलं आहे. असं सगळीकडे नाही आलं आहे. त्याला आपण काय नुसतं मंडळी आलं की पाणी देतो, खत तर काय आपण टाकत नाही, त्यामुळे ही अशी पानं सुकतात. काय करणार, उन्हाचं प्रमाण जास्त असतं ना, पाणी त्याला कसं पाणी लागतं सतत. आणि कलमी आहेत ना आंबे, त्यांना पाणी खत हे लागतं. आपण खत तर काय देत नाही, फवारणी लागते, नुसते आंबे येत नाहीत त्यासाठी तेवढी सेवा लागते, देखभाल लागते. आपण येणार आणि नुसतं गवत काढणार, त्याला अर्थ नाही. पण चला, एक झाड आपल्याला सावली तर देतील. इकडे हा आंबा, चिकूला पण आहेत. गेल्या वेळेला चिकू नेलेलं बघितलं ना, चिकू किती गोड आहेत आपल्या चिकूचे. चिकू आहे तिकडे आलेत परत, थोडे जास्त नाहीत आहेत, पण चिकू काय काढून ते तांदळात ठेवावे लागतात. म्हणजे समीक्षा मॅडम आल्यात उठून. हे बघा, यांनी इकडे जागेची साफसफाई केली आहे सगळी. हे आपण बांधायला जास्वंदी लावले होते ना, त्या जास्वंदी आल्यात. हा या इकडे बघा, ह्या आंब्याला नाही मोहर आला, ह्या आंब्याला मोहर नाही आला. हा आंबा तर कधी मोहर देते काय माहिती, असो देईल. आणि हाय आपले रायवळी, त्याची पण पानं साफ करून गेलीत. बघू आता कधी देत आहेत, काय देत आहेत. आणि हा काजूला मात्र मोहर जास्त पकडला आहे या वेळेला, रोजच्या वेळेपेक्षा भरपूर पकडला आहे बघा. भरपूर मोहर आला याला, तेवढा राहिला तर भरपूर हे होऊन जाईल. काजू भेटतील खायला. आपल्या बागेदारांना म्हणजे खूप बरं वाटतं, खूप एकदम एवढं भारी वाटतं ना काय सांगू. हा आपला दुसरा, हा इकडे पूर्ण लगडला आहे. ह्याला पण आला आहे, पण इतका असा नाही आला आहे, उंच वाढला आहे तो.
हे बघा इकडे पूर्ण हे इथे हे होतं सगळं जाळ्या, आता हे सगळं मोकळं केलं यांनी. हे जांभूळ किती कसं वाटत जंगल, पण इथे कमी होतं असं आपल्याला वाटतं भरपूर आहे. काजू याला मोर भरपूर आहे. हे सगळे आपल्या जागेचे अपडेट. हो मंडळी, तुमच्याकडे काय आता उद्या सुट्टी, परत परवा होळी. हे सगळं आपल्या जागेचे अपडेट. आता जाईपर्यंत तुम्हाला हेच दिसत राहणार. आंब्याच्या झाडाखाली कोण ग उभी, आंब्याच्या झाडाखाली कोण ग उभी, कोण सांग. मन प्रसन्न होतं म्हणजे काही असू दे, किती असू दे, टेन्शन असू दे, काही असू दे, पण हे झाडं बघितल्यावर थोडंसं मन प्रसन्न होतं. आणि आपण हे स्वतः ह्यात करतो ना कष्ट, त्यामुळे अजून बरं वाटतं. मंडळी चाललोय आम्ही जरा खेडला. झालाय काळोखच झालाय. बघा गुलाबी लाली कशी दिसते. समीक्षा गाडी चालवते इकडे. सामान आणायचं म्हणून पहिली ॲक्टिव्हा होतं तेव्हा आम्ही दोघंच जायचो. आता मुलं पण येतात. बघा काय आता लाइटिंग बिटिंग, आता होळीची तयारी. इकडे शिमगोत्सव मोठा असतो कोकणामध्ये मंडळी. बघा होळीचं पहिले नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचं घर. आता ट्रेनला येणार माणसं. खेड एसटी स्टँड. म्हणलं इकडे अजून रस्त्याची कामं चालत, पण इकडे मेन रस्त्याला खड्डेच आहेत. थोडंसं चिकन घेतलं इथं ना आपल्या भरण्यात ना. गर्दी आपली रिक्षा तिकडे लावली. रस्त्याची कामं चालू आहेत तिकडे. तो तिकडे मुंबई गोवा हायवे आलोय. आणि आता इकडे आपल्या बाजारला आलोय. आपला बाजार जर सामान घ्यायचं आपलं, मग घरी जायचं. आज चालू आहे, रविवार आहे म्हणून चालू आहे. जवळच आहे, पंचायत समितीच्या समोर आहे. हे पंचायत समिती खेडची. संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, मी स्वप्नील गाजवण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मनाचा राजा. तर मंडळी, आज संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट करतोय. म्हणजे तुम्ही बघत असाल, तू तर कधी पण ब्लॉग स्टार्ट करतोस. तर मंडळी कारणही तसंच आहे. तर आपण सरते शेवटी आज शनिवार आहे आणि आपण रात्रीचा प्रवास स्टार्ट केला आहे. आज आपण पुन्हा निघालो आहे आपल्या खेडच्या गावी. 2 दिवस सुट्ट्या आहेत आणि शिमगोत्सव देखील आहे. तर त्या निमित्ताने का होईना पण आपण चाललो आहे आपल्या गावी खेडला. माझ्यासोबत इकडे तनू आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे समोर आमची समीक्षा रिक्षा चालवते. आणि आता 11:30 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही 11:30ला प्रवास इथनं सुरुवात करतोय. आता बघू. अरे गौरी डॉक्टर बंद झाला.
बंद झाला. तर चला आता गेले गावाला. आता आम्ही निघाले. तर आता आपण निघाले गावी मंडळी. आज सगळीच लोक निघतील बहुतेक, गाड्या पण मोठ्या मोठ्या निघतील आज, कारण आज आहे शनिवार. लोक उद्या रविवारची सुट्टी टाकायला, शाळेला देखील सुट्टी आहे. आणि मग परवा सोमवार वर्किंग डे आहे. एक सोमवारची सुट्टी टाकली तर मग मंगळवारी होळीच आहे. पण यावेळेला ग्रहणामुळे होळी काय पुढे जाते का काय जाते अजून काय आपल्याला निश्चित नाही आहे. पण आपण चाललो आहे. चला या सुट्टीसाठी आपण चाललो आहे. ॲक्च्युली काल निघणार होतो, पण काल आमच्या युवराजांच्या मनात नव्हतं. तर बघू आज तर निघालो शेवटी. मग त्याला बोला चला येतो म्हणून. नाही, त्याचं देखील बरोबर आहे. म्हणजे त्याला रंगपंचमी खेळायची होती, पण नंतर बोला चला बाबा आपण जाऊया म्हणून. तर चला आता आपण निघालो आहे. तर कसं वाटतंय गट्टू तनू? इकडे बघ कॅमेराचं. तनू तुला कसं वाटतंय गट्टू? एकदम छान. एकदम पहिला चला मंडळी, आज बरेचशी लोक निघालेत गावी. बघा इकडे आपल्या महाबळेश्वरवाल्यांची पण गाडी बघते मंडळी. आता निघाले बघा, ठिकठिकाणी लोक पण निघालेत गावी. किती? 9175 9195 किलोमीटर गाडी झाली आपली. आता इथनं किलोमीटर आपण बघूया किती होत आहे. आता मंडळी आपण आलोय चंद्रयान 3 मोहिमेवर. नाही आलोय आता आपण घाटकोपर याला, घाटकोपर डेपोच्या इथे आलोय. आता सिग्नल क्रॉस करून आपण गोवंडी मानखुर्दच्या इकडे जाणार. बघा इकडे रात्रीच आम्ही सुनकाई जेव्हा ट्रॅव्हल्सने तेव्हा त्या रोडच्या पलीकडे उतरतो. इकडे आज बरीच लोक निघाले. तिकडे पण बरीच लोक गाडीला उभी आहेत. अजून मुंबईत ना काय अजून आम्ही वाशीला पोहोचलो नाही. ते बघा मानखुर्द आणि वाशीला जोडणाऱ्या ब्रिजवर बघा एवढं ट्रॅफिक आहे. आणि ते पार वाशीपर्यंत, वाशीच्या ह्याच्यापर्यंत आहे मला वाटतं. ते हा बघा पोल्युशन होत चाललंय मंडळी. नाही चल काय 12:30 झाले. आपण वाशी टोलनाका पार केलाय. इथे मानखुर्द हायवेला तेवढी ट्रॅफिक होती, पण इथे वाशीला ना या वाशी ब्रिजवर अजिबात गर्दी नव्हती. मला वाटलं असेल पण नव्हती. इकडे बघा तनु चादर घेऊन बसला. हा वाशीमध्ये एंट्री केलेली आहे. वाशी मी आता आलो होतो इथं जरा घरातून चपात्या आणल्या होत्या जुईनगरला, खाल्ल्या. आणि तेवढ्यात समीक्षाचे सासरे भेटले. समीक्षाचे सासरे नाही, सॉरी माझे सासरे भेटले. ते पण गाडीवर ट्राय साईडला. बघा त्यांची गाडी आहे बघा. बघा समीक्षाच्या वडिलांची गाडी ती मोठी आहे. बघा तो पहिल्यांदा माझ्या एवढ्या वर्षात माझे सासरे पहिल्यांदा आलेत माझ्या व्हिडिओमध्ये. त्यांची गाडी बघा ही, त्यांची गाडी आहे.
मोठी गाडी चालवतात एवढी. हे बघा दादांची गाडी. तुम्ही ट्रेनला तर काय विचारायला नको, उभा राहायला जागा नाही. म्हणून आपण म्हणलं जाऊ द्या, हळूहळू जाऊया. पण दादा केवढी मोठी गाडी ओढतो, एवढी मोठी गाडी. मला वाटतं माझी गाडी असेल. बरीच मोठी गाडी होती, हा. तिला बांधाय बिंधायला लागत ना काय? होय? दादा थंड पाणी देऊ तुम्हाला? दोघं म्हणतात, आई दादा येते, दादा येते. कोण नाही, कोण नाही. समीक्षाचे वडील ही गाडी चालवतात. किती गाडी लागली मला वाटतं. काय म्हणते तरी तिची हालत एवढी खराब दादा. जे मंडळी दोन वाजलेत आणि आता आम्ही आहोत कळंबोलीला. तर समीक्षाचे वडील इथनं वरतून जातील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरनं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं, आणि आम्ही खालून ब्रिजच्या खालून राईट मारून गोवा साईडला, कोकणात. पनवेलला आलो आपण. खाली पनवेल एस टी स्टँड आहे. वाड्याला गर्दी बघा किती आहे, लय गर्दी आहे. 2:30 वाजलेत आणि आता आपण लागलोय गोवा हायवेला, मुंबई गोवा हायवे. हा, महाडीतनं 125 किलोमीटर आहे. हे बघा. चला आता आपण आलो. काढताना खाली टाक पाय, हा आमच्या पायाच्या खाली टाक. बाबा असं हायवेला सगळी गर्दीच आहे बघा. आता आम्हाला ट्रॅफिक भेटायला लागली. इथपर्यंत काय ट्रॅफिक भेटलं नव्हतं आम्हाला, पण पळसपे फाट्यावरनं ट्रॅफिक चालू झाली. आणि थंडी पण मंडळी बघू भरपूर आहे बघा. खाली तनू झोपलाय, तनू खाली झोपलाय, दक्ष आणि मी इकडे आहे. सगळ्यांना थंडी होती पण मला नाही आवडत थंडी. का हे भाजी मंडळी रात्रीचे 3:30 झालेत आणि आम्ही आत्तासं वडखळ क्रॉस केलं आहे. आणि CNG ते CNGवर थांबलो. CNG काय आमचा जास्त संपला नव्हता. 112 रुपयाचा CNG लागला. हे बघा, लोक बघा गावी बघा किती निघालेत. हा, सगळे फुल एकदम सामान विमान घेऊन बघा दाखवत. आणि थांबा, इकडे तनुगट्टू बघा कशा झोपलेत. हे बघा तनुगट्टू बघा असे झोपलेत. थंडी जाम लागते मंडळी. आम्ही एवढी थंडी लागते ना काय सांगू, बाप रे बाप. हे बघा, हायवेला गाड्या थांबत नाहीत, एवढ्या गाड्या आहेत. समीक्षाने पाणी भरून आणले बघा. हा बाबा, नुसत्या गाड्याच गाड्या. मंडळी मुंबई गोवा हायवेला बघा कसला जाम आहे बघा. बाप रे बाप. का आम्ही एक साईडने तर चाललोय पण जाम बघा किती आहे. अरे बाप रे. हो का, पूर्ण बघा. डायव्हर्जन
सकाळचे 4:17 झालेत आणि ट्रॅफिक बघा. 1 किलोमीटर ट्रॅफिक बघा, 2-3 किलोमीटर ट्रॅफिक लागले. सकाळचे 6:30 आलेत आणि आम्ही आत्ताच वीर क्रॉस केलंय. अरे बापरे, आणि एवढी भयानक थंडी आहे ना, काय तुम्हाला सांगू. कोळंबी झाली आहे बोलते दक्ष. सकाळचे 6:30 झाले व्हायला आलेत. आता इकडनं सूर्य उगवेल हळूहळू. बापरे, हो इकडे सूर्य उगवायला सुरुवात पण झाली आहे. तेव्हा आता मंडळी थोडं उजेड चाललंय. तर आता आम्ही वहूरला पोहोचलोय, ध्रुविकाचं गाव. तेव्हा आता थोड्या वेळात ते सूर्यदेव येतील वरती. सारे रोजचे तरी एक नवा प्रकाश प्रकाश. मंडळी सकाळचे 6:53 झालेत आणि आपण पोचलोय महाडला. तेव्हा माझ्या बघू शकत असाल उजडलं आता. हा, तर आपला थोडासाच प्रवास राहिला आहे. महाडला तर आलोय. हे बघा माझ्या पाठीमागे बघा, हा भोरला जाण्याचा रस्ता. भोर हा बघा, हा इकडे भोर मार्गे पुण्याला. वातावरण बघ कसं आहे. डोंगराच्या आडून बघा असं सूर्य येतोय. डोंगराचे अडून नाही, ते चांद उगवलाय. इथे सूर्य येतोय. महानगर गॅसच्या मागणं बघा. सह्या घे पुढे. सकाळचे 7:50 झालेत आणि आम्ही पोचलोय पोलादपूरला. पोलादपूर एस टी स्टँडच्या बाजूलाच आहोत. मी वडापाव खायसाठी थांबलोय सकाळी गरमागरम. भूक लागली होती, बोललो चला खाऊया. समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिकडनं आतमध्ये डाव्या बाजूने महाबळेश्वरला जायला रस्ता आहे. खेड विठ्ठलवाडी बस. चला आता जाऊया, वडापाव खाऊया आणि निघूया आता घरी. भूक पण लागली होती सकाळची. चला जा. हे बघा मंडळी, वातावरण बघा सकाळचं. हा, आता आपण चाललोय कशेळी बोगद्याच्या दिशेने. काय धूळ झालंय. कशेळी बोगदा आलेला आहे मंडळी. कशेळी बोगदा. चला आता आपण रायगड जिल्ह्यातनं प्रवेश करतोय रत्नागिरी जिल्ह्यात. बंद पडले.
मस्त बघा डिझाईनिंग वगैरे बघा. किती मिनिटात झालं? 3.5 मिनिटाचं मोकळं आहे ना. चला मंडळी, अशा प्रकारे आपण बोगद्यातनं बाहेर पडलेलो आहे. रत्नागिरी जिल्हा झाला. रत्नागिरी जिल्ह्यात आपला प्रवेश झालेला आहे. बघा बघा, पहिले तिथं 30 वाजवता, आता 36 वाजता. हा, ऊन आलेलं आहे, बरं वाटतं जरा. 9:10 झालेत आणि आपण खेडला पोहोचलोय. भरण्यात आलोय, भरण नाक्यावर. चिकन मटनला गर्दी आहे. आता आपण आलोय आपल्याला इथून वरती जायचं. भरणा नाका. दुसरी शहर जायचं. आता इथनं आपण चाललोय आतमध्ये खेडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी बोललो ना गावाची आपल्या जाताना. अहो, हे बघा, हार घालते. मंडळी, तो रोड गेला आता गोव्याला आणि आम्ही चाललोय आता इकडे खेडला. चला मंडळी, इकडे खेडचे पण रस्त्याची कामं चालली आहेत. चला, चांगल्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. आणि आता रस्त्याच्या कामाला सुद्धा वेग आलेला दिसतोय. मंडळी, आपण आलोय सरते शेवटी. पाहुणे झाला, मगाशी आलो आपण घरी. जरा बागेत राऊंड मारून आलो होतो. आणि आपली रिक्षा पण आपण इथे लावलेली आहे. रिक्षा लागली इकडे. चला मंडळी, ऊन भरपूर आहे इकडे. रात्री थंडी तर भरपूर लागली आपल्याला. ऊनही आता दुपारचं भरपूर आहे. पाहुणे झाले आणि ऊन आले कडाक्याचं. आणि बागेत फिरून आलो, जरा राऊंड मारून आलो, बरं वाटलं, छान वाटलं. आता बागेचा तो नंतर तुम्हाला दाखवतो मी, सगळा फेरफटका वगैरे सगळा मारून दाखवतो. हां, पण बरं वाटलं, खुश झालं. बागेत पण गेलो तर मन खुश झालं. पण तुम्हाला दाखवतो का खुश झालं ते तुम्हाला दाखवतो नंतर मग. आणि आता तुर्तास जरा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. कारण तुम्ही बघितलं तर आपण रात्री 11:30ला निघालो होतो. यावेळेला भरपूर ठिकाणी आपण थांबत आलो. आणि जवळजवळ विचार करा, म्हणजे किती माहिती आहे का, 11:30 नाही, ते वाजलेच ग. 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 9:30 म्हणजे 10 आणि 10:30 तास. 10:30 तास लागले आपल्याला. ते प्रवासाला तेवढे तास नाही लागले. आपण मध्ये थांबलो. समीक्षाचे वडील भेटले, त्यात आपल्याला 1-1.5 तास गेला. त्यानंतर 2-3-4 ठिकाणी थांबलो. त्यात जवळजवळ पाऊण तास प्रत्येक ठिकाणी गेला. म्हणजे आपला प्रवास हा 6-7 तासाचा झाला. तर पण छान आलो. आणि आता मंडळी डोळ्यावर खूप झोप येते. कारण रात्री खूप थंडी होती आणि आम्हाला वाटलं काय थंडी वगैरे नाही म्हणून आम्ही काय स्वेटर काय आणलं नव्हतं. पण आता थंडीमुळे कोणीच नाही झोप काढली. समीक्षा तर रात्रभर कंटिन्यू ड्रायव्हिंगच करत होती. तर आता जरा झोपूया, आराम करूया, घरात जाऊया आधी. तर चला, तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट नाही म्हणजे मॉर्निंग झालेली आहे, पण आमची आता गुड नाईट करतो आम्ही. पुन्हा भेटू थोड्या वेळाने लगेचच. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला असेल, आपला हा प्रवास मुंबई ते खेड कसा वाटला ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आणि आता भेटू लगेचच थोड्या वेळाने दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट नाही, शुभरात्री म्हणत नाही, शुभप्रभात झालेली आहे, पण आमच्यासाठी गुड नाईट आहे. चला, आता मंडळी फ्रेश वगैरे झालो आहे आणि मगाशी खेडमधनं आलो, फ्रेश झालो आणि आता बाहेर आलो आहे. जरा जेवण बनवते समीक्षा.
जेवण होईल तेव्हा आपण जेवू. आता आज काय आपण जेवण केलं नव्हतं म्हणजे दुपारी, नंतर मग खेडला गेलो तेव्हा वडापाव खाल्ला एक आणि आता फिरतोय. चंद्रभागावरती मस्त ना, छान वाटतं, शांत. गावी आल्यावर एक मस्त आल्हादायक एक प्रसन्न वातावरण वाटतं. चला मस्त बरं वाटतं. आपण चिकन आणायला गेलो, आपण चिकन घेऊन आलो इथं. चिकन पण थोडंसं बकऱ्याचं मटण पण आणलेलं इथे. ते आहे कलेजी आहे, या कलेजी संपवली आणि मस्त की या ब्रेड आहे सोबत या. अरे तर चला मंडळी, आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली आहे. झोप पण खूप आली आहे, परत झोप आली जरा. आजचा म्हणजे आजची झोप पूर्ण झाली ना, उद्या जरा अजून फ्रेश वाटेल. त्यासाठी आता झोपूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. मस्त एन्जॉय करा, छान राहा, खुशाल राहा, जीवन चांगलं आहे, छान जगा. तर चला शुभरात्री, पुन्हा भेटू उद्या सकाळी.